एव्हरीवन, तर तुम्हाला एक गोष्ट मला दाखवायची आहे. एक भारी भारी गोष्ट दाखवायची. छोटंसं एक गोष्ट आहे, ती छान आहे, खूप मस्त. मी आत्ताच बघितली. मग पटकन मोबाईल आणि त्याने लवकर लवकर दाखवते मला. आणि पावसाचं वातावरण झालंय, तेव्हा पाऊस पण येणार आहे. तर तुम्हाला दाखवते. एकच मिनिट थांबा. एक किती छान दृश्य आहे ना. मी बघितलं ना, मला राहवलंच नाही. लगेच मोबाईल घेतलाय, चार्जिंगला लावला होता आणि लगेच म्हटलं व्हिडिओ काढते आणि तुम्हाला सगळ्यांना दाखवते. एकच मिनिट थांबा, जाऊ नका प्लीज, स्किप करू नका. तर मी खिडकीत आहे आणि खिडकीत अशी उभा राहिलेली, अशी आता पावसाचं वातावरण झालं होतं म्हणून. आणि ना तर सगळ्यांना दाखवते. एक गंमत मला दिसली, तेव्हा दाखवते. एकच मिनिट. लय भारी आहे. म्हटलं अंधार पडायच्या अगोदर दाखवते पटकन, नाही तर पुन्हा अंधार पडून गेलं की परत शूट करता येत नाही ना अंधारात. त्याच्यामुळे म्हटलं पटपट दाखवते तुम्हाला. इतकं छान आहे, इतकं भारी आहे ना. तुम्हाला माझ्या बोलण्यावरनं समजून गेलं असेल काहीतरी असणार आहे, म्हणजे ही प्राणी किंवा पक्षीच असणार आहे, हे तुम्हाला समजून गेलं असणार आहे. तर मी दाखवते. एकच मिनिट. माझा शूट तर बघा, दोन अशा खिडक्या बिडक्या असं येत नाही मला शूटिंग बिटिंग करायला. बरं असू दे, घ्या समजून आता. हे बघा, दिसलं का तुम्हाला? म्हणणं झाडं का दाखवती, तर हे बघा, इथं लपलेत आमची चिवताई. ते बघा बघा कसं घरटं, केवढंशा फांदीवर घरटं बनवलंय. आणि ते कसं घरट्यात बसले बिचारे. आणि ते फांदी हलते, केवढीशी फांदी आहे बघा, तरी झाडाची तर पण नाहीये ते. हा बघा, दिसते का हो तुम्हाला? सगळ्यांना दिसते का? किती छान आहे. एक पान आहे त्याच्या माग खाली. थांबा एक मिनिट, व्यवस्थित धरते. हा व्यवस्थित शूट करायला पाहिजे बाबा. आहा, इथून जरा साईडला घेते. काच इकडं ते फांदीवर कसं बसले बघा की. हे का ती चिमणी दिसली का? अजून हार्दिकला नाही दाखवलं. माझ्या हार्दिकला तर इतकं कौतुक वाट, घरी आणावं असं म्हणतात आहे. होय, हे का? अय कसं हालते बघा की. हे का? केवढंच आहे. आता मला वाटते त्याला पिल्लू दिला असणार किंवा अंडी तरी असणार आहे तिथं. ते चिमणी बसले, ते पिल्ला. आणि पावसाचं वातावरण झाले ना आता. एक मिनिट, पावसाचं वातावरण झाले, त्याच्यामुळं ते पिल्लांजवळ येऊन बसले असणार आहे. पिल्लं घाबरतील किंवा अंडी वगैरे असेल त्याच्यात. हे बघा, तुम्हाला दाखवते. एवढं भारी. मला एकदम अशी, मी खिडकीत अशी उभा राहिलेली आणि मला एकदम दिसलं असं. एकदम भारी आहे का? किती छान आहे बघा, किती सुंदर आहे ते. बघा कसं हलते बघा, ते किती सुंदर आहे ना. पण मला विशेष काय वाटलं की एवढ्याशा फांदीवर त्यांनी, फांदी नाही हो, असं ते झाड येतं ना, ऑटोमॅटिक येतं बघा, ते आपोआप येतं. ते काय त्याला घाणेरी म्हणतात, घाणेरी. हा घाणेरी. हा ते बघा, ते त्या फांदीवर ते ना, ते घरटं बनवून कसं बघते ना. अय हय, अय हय, वर बघ, वर काळे काळे ढग. किती छान दिसते बघा की. मला तर इतकं आवडलं. वा, तुम्ही म्हणणार काय ही दाखवत असती, कधी माकडं दाखवती, कधी काय. तर खूप आवड आहे ना, आवडतं मला असं प्राणी पक्षी वगैरे. आणि असं घरटं बिरटं भारी. किती छान आहे बघा की. हे ना, हे चिमणी ना, हे चिमणीचं नाव मला माहिती नाही हा, पण ही चिमणी ना आमच्या फॅनवरती ना, फॅनच्या असं फॅनवर घरटं बनवलं होतं. आणि फॅनमध्ये होते. आम्ही तर फॅन पण लावायचो नाही तेव्हा, कारण की चिमणीचं घरटं त्यात बसवलं होतं तिनं. फॅनमध्येच बसवलं होतं बिचारीनं. आता काय तिला तिथं जागा योग्य वाटली, पण फॅन लावायचं अवघड झालं होतं तेव्हा. हो, पिल्लं होती आणि त्यात अंडी पण होती. हे बघा, दिसते का? झोपले का काय? वर बघते ना, तोंड पण असं काळं काळ आहे, त्याच्यामुळे समजून यायचं नाही. मी झूम केला पुरं, जेवढं हो जेवढं झूम करता येईल तेवढं केलं बाबा. माझा मोबाईल एवढा काय, म्हणजे एवढा क्लॅरिटी नसते मोबाईलला. जुना मोबाईल आहे माझा. बघा कसं दिसते बघा. अय्यो, माझा हात अडकला खिडकीत, माझा हात अडकलाय बघा. दिसते का लांबून कसं दृश्य आहे बघा. ते आता हलणार नाही अजिबात, कारण की पावसाचं वातावरण झालंय आणि पिल्लं किंवा अंडी तरी असणार आहे त्या घरट्यात, त्यामुळे ती बसले गप्प. हाय, किती छान वाटतं बघा. मला असं तुमच्या बरोबर शेअर करू वाटलं, म्हणा असं शेअर करू वाटलं. मग असं पटकन मोबाईल घेतला, चार्जिंग मधनं काढला आणि पटकन शूट करावं म्हटलं पटकन. हाय का भारी? कशी छान छान दिसते ग चिवताई ग. वा 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 वा, किती छान दिसते बघा ग.
अगं चिवताई, खूप असं कौतुकच वाटायला लागले मला या चिवताईचं खरं. होय. ए चिवताई, चिवताईचं नाव काय पण, हा काय नाव आहे काय माहिती त्याचं, मला नाव माहिती नाही हो. पण घरट्यात बघा कशी बसले, खुश आहे का नाही. एवढ्या एवढ्याशा घरट्यात बसून निवांत. पण कसं बांधलं असेल विशेष आहे ना एवढ्या एवढ्याशा फांदीवरतीनं, हे की नाही बघा की, असं भारी भारी. वाव. आई, हा बघते बघते वर बघते वर बघते, हा बघा किती बघते का. काय ग, कसलं छान बांधलेस तू घरट, किती सुंदर घरट बांधलेस ग. बघ ना किती सुंदर दिसतेस तू. देवा मला लय टेन्शन पण येतं, कसं काय माहिती का, आता पावसाळा चालू झाला की नाही तोपर्यंत ना तिथे अंडीतून असं पिल्ले वगैरे निघून असं उडायला लागावी, कारण की परत लय नुकसान होणार हो. इथं काय खिडकीतनं काय असं त्यांना सावली करता येणार नाही, काय नाही, कसं करायचं. असं असं पटकन पटकन अंड्यातून पिल्लं निघावी आणि उडून जावावी, म्हणजे तिचं काम पूर्ण होईल ना. परत ती काय करतात दुसरीकडे घरटं बांधतील ना, असं ना. किती सुंदर बांधते. वाव. बाय चिवताई, आता मी रोज तुला बघते हा खिडकीत ना, रोज बघते. अजून हार्दिकला दाखवलं नाही, आता हार्दिकला दाखवले नाही तो तर इतका खुश होईल आपल्या घरी, कधी आणूया कधी आणूया असं म्हणाल. हट्ट धरतो घरी आणायला. कसं आणायचं घर. ए चिवताई, हाय हाय, दोस्ती करणार का माझ्यासोबत. हाय. झोपली का काय, चेहरा पण असा तिचा, असं चेहरा म्हणजे तोंड आहे की नाही असं काळा काळा आहे हो. हा माग शेपटीच्या असं खाली असं, त्यामुळे काय माहिती आता, काळं तोंड असतं त्यामुळे दिसणं झालं. इकडे बघते वरच बघते, इकडे तिकडे चोच हलवते. माझ्या मोबाईलमुळे दिसायचं नाही एवढं क्लिअर. ए चिवताई, चिवताई चिवताई, अगं माझी चिवताई. तर मित्रांनो बघू शकता, हे बघा बघा इथे अंडे आहेत. आता मी मॉर्निंगला उठले तर आता मला दिसले, हाय हाय किती सुंदर आहे ते. 3 अंडे येतात, 3, 1 2 3. आणि चिवताई गेले उडून, येईल आता खाऊ वगैरे घेऊन. मला माहित होतं काहीतरी आता असणार, पक्षी नाही तर सॉरी अंड्याचं, सॉरी हे माहित होतं मला. हां पिल्लू असणार आहे, नाही तर अंडी तर असणार आहे. मी काल पण म्हटले होते. आता उठले मी, सकाळी सकाळी म्हटलं बघते हाय का चिवताई, गुड मॉर्निंग करूया. तर नव्हती ती, पण तिची अंडी आहेत बघा, 3 आहेत, 1 2 3. ओके, हळूच फोटो काढलाय, सगळी पाहुणे आले तर खाली, त्याच्यामुळे बाय 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 गुड बाय. परत व्हिडिओ दाखवते तुम्हाला, अपलोड करायचा आहे. बाय बाय.